नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला वांगी फ्राय बनवून दाखवणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशी बनवली ती। त्यासाठी बघा ही हिरवी वांगी घेतलेली, काटेरी पूर्ण काटे काढून घेतलेले ते त्याचे असे भाग करून घेतले ते पाण्यात ठेवले ते। तर अशा पद्धतीचे आहेत बघा वांगी। तुम्ही 4 जरी केले तरी चालतील, पातळ कापले तरी। तर आता आपण बनवायला घेऊया। आज आपण लोखंडी तव्यात बनवणार आहोत। तवा गरम करत ठेवलाय, गॅस बारीक केला, तवा गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचे बघा, असं फिरवून टाकायचं सगळीकडून। छोटा एक चमचा टाकलेला आहे आणि ह्याला पहिलं पसरून घेऊया। तेल बघा सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे। ह्याच्यापेक्षा पण कमी तेल टाकलं तरी चालेल। आता ही वांगी पाण्यात होत्याची नितळून घ्यायची आणि एक एक सारख्याची लावून घ्यायची। वांगी बघा लावून घेतलेली आहे, ती पाणी अंगावर उडल, लक्ष देऊन करा, कारण की बाहेर जर ठेवली असती तर काळी पडतात ना। पाण्यात ठेवली होती, पूर्ण पाणी नितळून घेऊन टाकलेत बघा। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे, म्हणजे चवीप्रमाणे जरी आत्ताच टाकलं तरी चालेल। आणि आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे। ही झाकण मी 7 मिनिटं ठेवणार आहे, बारीक गॅसवर एकदम। 7 मिनिटं झालेत बघा। आता त्याला आपण पलटी करून घेऊया बघा अशा पद्धतीने। तुमच्या तव्यावर बघा बरं का, तवा पातळ जर असेल ना तर लवकर पलटी करायचं, कारण हा माझा बघा जाड जास्त तवा आहे। आता ह्याच्यावर अजून थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा आपल्याला आणि परत झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी। झाकून ठेवलं होतं बघा, 5 ते 7 मिनिट झाकून ठेवायचं। पाण्याचा शितोडा मारल्यानंतर बघा वांगी आपली शिजल्यात, मस्त शिजतात दोन्ही साईडून। आणि एकदम गॅस बारीक आहे, गॅस तवा गरम केला की बारीक गॅस करायचा बघा, किती मस्त भाजलेले आहेत। अशा पद्धतीने भाजतात बघा। आता हे साईडला करून घ्यायचे सगळे, मस्त लागतात। आपण का नाही असे पहिलं काय करायचे, रानात डब्याला वगैरे, भाकरीवर वगैरे सकाळ सकाळी काय करायचं तर असं करून न्यायचे। तर पहिलं आपण बघा एक छोटा चमचा तेल टाकलं होतं आणि आता एकदम छोटा चमचा एक तेल टाकलेलं आहे। गॅस अजून बारीक आहे, गॅस बिलकुलच वाढवायचा नाही आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, त्या अर्धा इंचला बी थोडंसं कमी असं आलं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची अशी कुटलेली आहे। आता हे असं हातात दाखवलं की नाही म्हणजे तुम्हाला पण समजेल। आता चमच्यानं जर टाकलं की नाही मी तुम्हाला समजणारच नाही की काय काय होतं। तर अशा पद्धतीने बघा मी कुटून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं परतायचं, हलकंसं, जास्त नाही परतायचं आपल्याला। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा, गॅस बारीकच आहे। ही मिरची पावडर आहे, तिखटवाली आहे, थोडी कलरवाली पण आहे। गरम मसाला पावडर आहे, मीठ आहे, धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि ही आमचूर पावडर थोडीशी। ही मी आपल्या अशी मनानं टाकली चवीसाठी, तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरी चालेल। ही बघा आपण जेवतो तो चमचा आणि हे सगळं त्याच चमच्यानं अर्धा अर्धा चमचा आहे। आता ही वांगी आपण ह्याच्यामध्ये बारीक गॅसवरच परतून घ्यायच्यात बघा। अशी बघा आता ही दाबून दाबून का नाही ही वांगी बघा अशी दाबून ना परतून घ्यायची, नाही तर काय होईल माहिती आहे का, मसाला आपला करपून जाईल। त्यामुळे गॅस बिलकुल वाढवायचं नाही ना, वरून आता आपल्याला पाणी टाकायचं ना वरून तेल टाकायचं। जेवढं तेल आपण पहिलं टाकलं होतं आणि नंतर टाकलं होतं तेवढंच। हे पहिलं आपण असं दाबून दाबून परतून घेऊया बघा। अशा पद्धतीने मी मसाला सगळा वांग्यांना लावून घेतलेला आहे। मोठी थोडी वांगी असली तरी पण चालेल। हे मला बारीक वांगी भेटली होती, देशी काट वांगी, चांगली वाटत होती म्हणून हे सगळं अशा पद्धतीत केलं की नाही की छान चव लागते। आता हे सगळा मसाला बघा लागलाय मस्त असा। आता बारीक गॅस आहे अजून, पण आपला गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे। जर वाढवला तर हे मसाला करपल आणि मग चवीला चांगलं लागणार नाही बघा। आतपर्यंत मसाला आपला भरला गेलेला आहे। ह्याच्यावर काय करायचं, अशाच 1 ते 2 ते 3 मिनटं नुसती वाफ देऊन काढायची आपल्याला। 2 मिनटं फक्त झाकण ठेवलं होतं बघा, किती मस्त झाले बघा। अशा पद्धतीत छान लागतं चवीला। तुम्ही वरण भातावर, ह्याच्यावर, भाकरी बरोबर खाऊ शकता। तोंडी लावायला 1 नंबर लागतं। करून बघा अशा पद्धतीनं। वांगी कशी छोटी आहेत, तुम्ही मोठी घेतली तरी चालेल आणि अशा पद्धतीत बनवा, मस्त शिजतात। ही थोडीशी देठ आहेत का नाही, कच्ची खायला छान लागतात, जास्त कच्ची राहत नाहीत। पाण्याचा शितोडा चांगला मारला का नाही की मस्त होतात। तुम्ही करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।